बदलापूर शहरात आठवडे बाजार सुरू करण्यासाठी आमरण उपोषणाला सुरुवात झालेली आहे। कुळगाव बदलापूर नगर परिषदेची जुनी इमारत आहे त्याच्या समोरच आपण बघत असाल तर हे आमरण उपोषण सुरू आहे। गेल्या 6 महिन्यांपासून शहरातील आठवडे बाजार जे आहेत ते बंद आहेत आणि त्यामुळे जे काही विक्रेते आहेत त्यांच्यावरती उपासमारीची वेळ आहे आणि त्यामुळे एकंदरीत हे उपोषण जे आहे ते सुरू आहे। यापूर्वी सुद्धा एकंदरीत आपण बघितलं तर अर्ज देण्यात आले, निवेदन देण्यात आले आणि त्याच्यानंतर सुद्धा बदलापूर नगर परिषदेच्या माध्यमातून कोणतीही दखल याची घेण्यात आली नाही आणि त्यामुळे अखेर आज विक्रेत्यांच्या माध्यमातून आमरण उपोषण जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे। आपण बघितलं तर जवळपास 3 ते 4 दिवसांपूर्वी सुद्धा शरद शेवाळे यांच्या माध्यमातून विविध मागण्या या ठिकाणी करण्यात आल्या होत्या। कुळगाव बदलापूर नगर परिषदेला निवेदनाचं लेटर जे आहे, निवेदन जे आहे ते देण्यात आलं होतं। आपण बघत असाल तर स्वराज्य भाजी विक्रेता व फेरीवाला संघ यांच्या माध्यमातून जे आहे ते संयुक्त आठवडे बाजार सुरू करावे अशी मागणी त्यांची पहिली आहे। त्यानंतर जे काही फेरीवाले आहेत त्यांचं नव्यानं बायोमेट्रिक सर्वे करून त्यांना लायसन्स द्यावा अशी सुद्धा त्यांची मागणी आहे आणि इतरही 3 मागण्या आहेत। म्हणजे एकूण जवळपास त्यांच्या 5 मागण्या आपण पाहतोय। अनेक महिला विक्रेत्या आहेत, आपण त्यांच्या प्रतिक्रिया उपोषणाचा पहिला दिवस आहे, काय प्रामुख्याने मागणी असणार? मागील 6 महिन्यापासून कुळगाव बदलापूर शहरातले आठवडे बाजार बंद करण्यात आले आहेत। सगळ्यात महत्त्वाचा विषय असा की 6 महिन्यापासून आमचे सगळे व्यावसायिक यांचं सगळ्यांचं काम बंद आहे। ते काम चालू करण्यासाठी आम्हाला बदलापूर शहरातील जे आठवडे बाजार आहेत ते आम्हाला पुन्हा सुरू हवेत। त्यानंतर दुसरा विषय असा आहे की गेल्या 6 महिन्यापासून कित्येक व्यावसायिकांवरती कर्ज झालेलं आहे। त्यांचं काम बंद झाल्यामुळे त्यांची त्या कर्जाची जी काही भरपाई असेल ती कुळगाव बदलापूर नगरपालिकेने द्यावी। त्यांच्यावरचे जे थकीत कर्ज आहेत ते सर्व कर्ज कुळगाव बदलापूर नगर परिषदेने भरावे। त्यानंतर तिसरी मागणी आपली अशी आहे की कुळगाव बदलापूर शहरामध्ये जेवढे आपले फेरीवाले आहेत किंवा आठवडे बाजारांमध्ये धंदा करणारे बदलापूर शहरातले जे फेरीवाले आहेत त्यांचा बायोमेट्रिकल सर्वे करून त्यांची ही नोंदणी करण्यात यावी व त्यांना परवाने देण्यात यावे। त्यानंतर कुळगाव बदलापूर शहरात चालणारे जे आठवडे बाजार आहेत किंवा तिथे बदलापूर शहरातीलच लोकांना तिथे व्यवसाय करण्याची संधी देण्यात यावी अशा प्रमुख मागण्या आम्ही ठेवलेल्या आहेत। जोपर्यंत या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आमचं उपोषण हे सुरू असणार आहे। त्यानंतर परिस्थिती एवढी गंभीर झालेली आहे ना की प्रत्येकाच्या गळ्यापर्यंत आलेलं आहे। आता त्याच्या पुढे कोणाची क्षमता नव्हती की आम्ही अजूनपर्यंत याच्या पुढे शांत बसावं, त्यामुळे आम्हाला हा पवित्रा घ्यावा लागलाय। तसंच आठवडे बाजाराची गरज ही फक्त व्यावसायिकांना नाही तर बदलापूर शहरामध्ये जे नागरिक आहेत त्या प्रत्येक नागरिकांना आहे। कारण का आठवडे बाजारातले जे फळभाजी विक्रेते आहेत हे विक्रेते शेतकऱ्याकडनं माल विकत घेतात आणि तो माल आपल्या बदलापूर शहरामध्ये विक्रीला आणतात। त्याच्यामुळे ते लोकांना स्वस्त दरात भाज्या उपलब्ध करून देऊ शकतात, त्यामुळे त्यांना ही परवडणारी गोष्ट आहे। दुसरा विषय असा राहिला की आम्हाला सांगतायत की तुम्हाला आम्ही इकडे 2x2 ची जागा देऊ, तिकडे 2x2 ची जागा देऊ। माझं मुख्याधिकाऱ्यांना हे म्हणणं आहे, तुम्ही सीओच्या पोस्टवरती आहात, तुम्हाला जर आम्ही रस्त्यावरती झाडू मारायचं काम अगर दिलं तर तुम्ही ते करू शकणार आहात का? एक दिवसासाठी आपण दिखावा सगळीकडे करतो, परंतु तुम्ही तुमची पोस्ट सोडून खाली उतरू शकत नाही। त्याचप्रमाणे जर वेगवेगळ्या जागेवर स्टॉल लागले गेले तर आमचा कोणाचाही धंदा होणार नाही किंवा लोकांनाही कळणार नाही। जोपर्यंत एखाद्या व्यवसायाला मार्केटचं स्वरूप येत नाही तोपर्यंत कोणत्याही प्रकारचा व्यावसायिकाचा धंदा हा तिथे होत नाही। त्यामुळे आम्हाला बाजार स्वरूपातच जागा हव्यात। दुसरा विषय असा आहे की माझी बदलापूर शहरातील तमाम जनतेला विनंती आहे की हा लढा फक्त आमचा नसून हा सर्वसामान्यांचा लढा आहे। जशी गरज आम्हाला व्यवसायाची आहे तशीच त्यांनाही सामानाची किंवा आपले जे वृद्ध ज्येष्ठ आहेत त्यांना सुद्धा या गोष्टीची गरज असते, त्यामुळे त्यांनीही या गोष्टीला पाठिंबा दिला पाहिजे। त्यानंतर माझं असं म्हणणं आहे की बदलापूर शहरामधील एवढे राजकीय पक्ष आहेत, समाजसेवक आहेत, त्यांना माझी नम्र विनंती आहे की आम्ही आमच्या पद्धतीने लढा सुरू केला आहे। हा सामाजिक विषय, हा कोणता म्हणजे आमचा पर्सनल विषय नसून हा आपल्या समाजाच्या हिताचा प्रश्न आहे। हे सामाजिक विषय आहे, त्यामुळे बदलापूर शहरातील तमाम समाजसेवकांना आणि तमाम राजकीय पक्षांना माझी विनंती आहे की त्यांनी आपला पाठिंबा आम्हाला जाहीर करावा अशी मी त्यांना सर्वांना विनंती करतो। त्याचप्रमाणे फक्त बदलापूर शहरामध्ये अशा प्रकारची कारवाई का होते? बदलापूर शहरच का, अंबरनाथ असू द्या, उल्हासनगर असू द्या, कल्याण डोंबिवली सारखे महानगरपालिकेचे क्षेत्र असू द्या, त्या ठिकाणी आठवडे बाजार सुरू आहेत। मग बदलापूर शहराला का विरोध होतो? त्यानंतर आपण जर बघायला गेलो संध्याकाळच्या वेळेस, रात्रीच्या वेळेस बदलापूर वेस्टला ज्यावेळेस आपण जातो
तर स्टेशन परिसरामध्ये चालण्याची आपल्याला जागा नसते. तिथे तुम्हाला अतिक्रमण किंवा ट्रॉफिकच्या समस्या उद्भवत नाही, इथे समस्या उद्भवतात. मग जर असंच जर तुम्ही चोरीची कारणं देतायत तर बदलापूर शहरामध्ये एवढी ट्रेनची गर्दी वाढलेली आहे, तिथे रस्त्यावर चालताना सोनसाखळी चोर एवढे चोऱ्या करून नेतात. मग आठवडे बाजारांमध्ये तुम्ही का विरोध करतात? मग काय तुम्ही ट्रेन बंद करणार आहेत? हा प्रश्न आमच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. तुम्ही जर आम्हाला असंच जर तुम्हाला आम्हाला बेरोजगार करून रोजचं छळून मरण्यापेक्षा आम्हाला येऊन गोळ्या मारा. जलियनवाला बाग बदलापूरमध्येच करून टाका ना. असंही तुम्ही मारताच आहे आम्हाला, मग गोळ्या मारून टाका ना. कशासाठी आम्हाला जिवंत ठेवलाय तुम्ही लोकांनी? याच्या पुढे आम्ही ह्या सगळ्या अन्याय सहन करणार नाही जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही. फार आमचा जीव गेला तरी चालेल. शरद शेवाळेचा हा ओपन सांगतो की जोपर्यंत माझा शरीरामध्ये जीव आहे आणि जोपर्यंत माझ्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत मी इथून हटणार नाही. अर्थात सीओ सरांसोबत तुमची काही दिवसांपूर्वी बैठक झाली होती किंवा मीटिंग तुम्ही केली होती, काय त्यांचं म्हणणं आहे? सीओ सरांसोबत आमची मीटिंग झाली होती. सीओ साहेबांना आम्ही पत्र दिलं होतं. त्याच्या अगोदर आम्ही सन्माननीय आपल्या ज्या नगराध्यक्ष मॅडम आहेत त्यांच्याकडे पण आम्ही चर्चा केली होती. त्यांनी आम्हाला सांगितलेलं की तुम्हाला आम्ही जागोजागेवर 2x2चे 2x4चे स्टॉल देऊ. तेही कुठे 2x4चे स्टॉल देऊ रस्त्यांवरती. आता अतिक्रमणचा जर प्रश्न उद्भवत असेल तर जे आपल्याकडे त्यांनी हे सुरू केले हॉकर्स झोन आपल्याकडे जे डिक्लेअर केलेले आहेत त्या हॉकर्स झोन प्रत्येक एरियातील रस्त्यांवरच्या जागा दिलेल्या आहेत. त्या ठिकाणी ट्रॉफिकचा अडथळा निर्माण नाही होत. सगळीकडे यापूर्वी निवडणुका झाल्या होत्या, निवडणुका पार पडल्या होत्या आणि त्याच्यानंतर नगर परिषदेने सांगितलेलं की तुम्हाला जागा दिली जाणार, पण ते सुद्धा नगर परिषदेने केलं नाही. निवडणुका फक्त नावापुरती घेण्यात आलेल्या आहेत. त्याच्यावरती सुद्धा यापुढे काय केलं नाही? आम्ही सन्माननीय आमदार साहेब आणि सन्माननीय राजकीय पक्ष जे आहेत त्यांच्यावरती आम्ही मोठ्या प्रमाणावरती विश्वास ठेवला होता. कुठेतरी लोकशाहीचा आदर करून आम्ही त्यांना मतदान केलं आहे. त्या मतदानाची दान त्यांनी ठेवली पाहिजे. खरं म्हणजे की हा प्रश्न गोरगरीब जनतेचा आहे. आज जर तुम्ही विचार करा, आपल्या बदलापूर शहरातील जे नागरिक आहेत ते मुंबईला एवढ्या लांब कामासाठी जातात. ते कधी येणार, कधी बाजार करणार? त्याचबरोबर आज 15 ते 20 हजाराच्या पगारासाठी त्यांना त्यांचा पूर्ण दिवस घालवावा लागतो. कुठेतरी महिला आपल्या ज्या काटकसर करून पैसा वाचवत असतात. मग आज जर समजा स्टेशनला जाण्या येण्याचाच त्यांचा 60-70 रुपये खर्च येतो. स्टेशनला आल्यावरती तुम्हाला भाज्या, इतर किरकोळच्या दुकानांमध्ये तुम्हाला भाज्या महाग भेटतात. मग त्या जर आम्ही शेतकऱ्यांकडनं विकत आणून कुठेतरी समाजसेवाच करतोय ना. मग त्या समाजसेवेला तुमचा पाठिंबा पाहिजे. त्या समाजसेवेला तुम्ही पाठिंबा दिला पाहिजे. मग तुम्ही निवडून आलात ना तर तुम्ही जनतेची सेवा करा. जनतेला त्रास देऊ नका. जनता अक्षरशः वैतागलेली आहे. आज एकामागे एक आपले लोक अगर समजा शेतकरी आत्महत्या करायला लागलेत, शेतकऱ्यांबरोबर फेरीवाले सुद्धा आत्महत्या करायला लागलेत. उद्या जर समजा नागरिकांनी आत्महत्या करायला लागल्या तर याला जबाबदार कोण राहणार आहे? लोकांना घराचे हप्ते असतात, गाडींचे हप्ते असतात किंवा त्यांनी पर्सनल व्यवसायासाठी कर्ज घेतलेले असतात. आज इथे प्रत्येक जे आमचे व्यापारी बंधू जे बसलेले आहेत कुठे ना कुठे त्यांची सुद्धा कर्जाची थकबाकी वाढत चाललेली आहे. बँकेवाले त्रास देतात, बँकेवाले पोलिसांच्या धमक्या देतात, गाड्या उचलून न्यायच्या धमक्या देतात, घराला लॉक मारायच्या धमक्या देतात. मग आम्ही नगरपालिकेमध्ये येऊन राहतो, तिथे आम्हाला कामं द्या तुमच्या नगरपालिकेमध्ये. आम्हाला नोकऱ्या द्या तिथे नगरपालिकेमध्ये. तिथे नाही तर येऊन आमचं सगळं पालन पोषण, शाळेचा खर्च, मुलांचा वगैरे दवाखान्याचा खर्च सगळं नगरपालिकेने उचलावं. आम्ही तिथे येतो, राहतो. आमच्या जीवावर एसीच्या कॅबिनमध्ये बसतात ना, मग आम्हाला पण तिथे एसी मध्ये झोपायला जागा द्या. आज आमरण उपोषणाची हाक आपण दिलेली आहे. साधारण किती भाजी विक्रेते फेरीवाले आपल्यासोबत या आंदोलनामध्ये सहभागी झाले? सर, कमीत कमी 100 ते 150च्या वरती आमची लोक आहेत जी सहभागी आहेत. आणि काही लोकांना ज्यांच्यापर्यंत आमची माहिती पोहोचलेली नाही, आपल्या प्रसार माध्यमातून ती माहिती पोहोचेल तर त्या हिशोबाने ते अजून आम्हाला जुळतायत. त्याचबरोबर बदलापूर शहरातील नागरिक आहेत ज्यांनी आम्हाला जागोजागेवर पाठिंबा दिलेला आहे. त्यांनी सुद्धा आम्हाला सांगितलेलं आहे की आम्ही तुमच्या सोबत आहोत. आम्हालाही आठवडे बाजारांची फार गरज आहे. त्यामुळे माझी तुम्हा सर्वांना पण विनंती आहे की तुम्ही सुद्धा त्या गोष्टीची दखल, आपल्या ज्या बदलापूर शहरातील नागरिक आहेत, शाळेतील ज्या महिला आहेत, तुम्ही सुद्धा त्या लोकांकडे तुमचे प्रश्न विचारू शकता. त्याचबरोबर कुळगाव बदलापूर नगर परिषदेतले जे अधिकारी आहेत किंवा सन्माननीय आपल्या नगराध्यक्ष मॅडम आहेत, राजेंद्र घोरपडे साहेब आहेत, त्यांनाही तुम्ही त्याबद्दल विचारू शकतात की त्यांच्या प्रतिक्रिया काय असतील. परंतु माझी बदलापूर शहरातील सर्व राजकीय पक्ष,
समाजसेवक यांना विनंती आहे की हा एक सामाजिक प्रश्न आहे, कोणताही एक व्यावसायिकाचा प्रश्न नाही, तर हा संपूर्ण जनतेचा, गोरगरीब जनतेचा प्रश्न आहे. तुम्ही समाजातील इतर लोकांसाठी किंवा समाजाच्या हितासाठी जो लढा देतायत तिथे, तर त्याचबरोबर त्या लढ्यातून आमच्यासाठी तुम्ही वेळ काढावा आणि आम्हालाही तुम्ही तुमचा पाठिंबा जाहीर करावा अशी मी तमाम समाजसेवक आणि राजकीय जनतेला विनंती करतो. शरद शेवाळे यापूर्वी कुठल्या तरी राजकीय पक्षाशी संलग्न असलेले पाहायला मिळाले, त्यामुळे अनेकांना माहित होतं ते स्वतः भाजी विक्रेते आहे. आता जेव्हा हे आमरण उपोषण करतात तेव्हा तुमची भूमिका, ठाम भूमिका काय हे लोकांना कळणं अत्यंत गरजेचं आहे. नाही, सर्वात पहिली गोष्ट म्हणजे मी लॉकडाऊनच्या म्हणजे 2020च्या 4 वर्ष अगोदर भाजी लाईन मध्ये आलोय. सुभाषनगरच्या इथे माझा एक छोटासा स्टॉल होता ट्रान्सपोर्टच्या रोडला. त्यानंतर लॉकडाऊन मध्ये मी थोडस मोठ्या लेवलवर आणि बदलापूरमध्ये आठवडे बाजारांमध्ये व्यवसाय करायला लागलो. मी आजपासून नाही तर गेल्या 9 ते 10 वर्षापासून मी भाजीचा व्यवसाय करतोय. राहिला प्रश्न राजकीय, तर सर सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा आहे की गोरगरीब जनतेच्या पोटाचा प्रश्न जिथे येईल आम्ही तिथे अगोदर उभे आहोत. राजकीय विषय हा माझा वैयक्तिक विषय आहे की मी कोणत्या पक्षासोबत काम करेल किंवा नाही, पण जिथे समाज हिताचा प्रश्न येईल तिथे माझ्यासमोर कोणताही राजकीय पक्ष. कुठल्या पक्षात नाही. मी आता हे माझं उपोषण फक्त फेरीवाल्यांसाठी आणि माझ्या या बदलापूर शहरातील जनतेसाठी आहे. माझ्या इथे कोणत्याही राजकीय पक्षाशी काही संबंध नाहीये. मी इथे फक्त सर्व बदलापूर शहरातील राजकीय पक्षांना सार्वत्रिक आवाहन केलेलं आहे, त्यांना विनंती केलेली आहे की त्यांचा पाठिंबा आम्हाला द्यावा. सर्व समाजसेवकांना दिलेला आहे. माझ्यामध्ये इथे कोणत्याही राजकीय पक्षाचा पर्सनल कोणताही हेतू किंवा काही उद्दिष्ट नसावं. नक्कीच आपण शरद शेवाळेंच्यासोबत संवाद साधलेला आहे आणि आठवडी बाजार आपण बघत असाल तर आठवडी बाजार सुरू करण्याची मागणी या उपोषणकर्त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. आजपासून या उपोषणाला सुरुवात झालेली आहे. इथे जवळपास 5 मागण्या प्रामुख्याने शरद शेवाळे यांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या आहेत. त्यांनी अनेक विक्रेते जे आहेत, भाजी विक्रेते, आठवडी बाजारामध्ये ज्यांचा व्यवसाय असतो ते या ठिकाणी उपोषणासाठी पाठिंबा देण्यासाठी उपस्थित असलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे आता आठवडी बाजार पुन्हा एकदा सुरू करावे अशी मागणी आता जोर धरू लागलेली आहे. यापूर्वी सुद्धा आपण बघितलं तर एकंदरीत विविध आंदोलनं या ठिकाणी झाली होती. जे काही स्थानिक विक्रेते त्यांच्या माध्यमातून ही आंदोलनं करण्यात आली होती. त्यांना हक्काची जागा मिळावी यासाठी आंदोलनं करण्यात आली होती. परंतु नगर परिषदेच्या माध्यमातून ना त्या फेरीवाल्यांना जागा देण्यात आली, ना आठवडी बाजार विक्रेत्यांना जागा देण्यात आलेली आहे. त्यामुळे हक्काची जागा मिळावी यासाठी आता नगर परिषदेनं प्रयत्न करावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल काळेसह श्रद्धा ठोंबरे, न्यूज टेक मराठी, बदलापूर.